पुरुषांचा प्लॅन बदलण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती फक्त बाईमध्ये. आणि जर ती बाई पिंकी भाभी असेल तर आणखी धमाल यायला. चला अनुभवूया ही धमाल जी घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. ओ खांडेकर, ओ खांडेकर, अहो या लवकर, खाली 9ला निघायचं होता. हॅलो नाही तुम्हाला, हॅलो हॅलो तुम्हाला नाही हॅलो हा नमस्कार. हॅलो हा ते मनपरिवर्तक, हृदय सुधारक, जंतुनाशक, निसर्गोपचार केंद्र, MHJ नेचरोपॅथी. हा 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 नमस्कार. मी PP बोलतोय. PP पृथ्वी प्रताप. हा ते बुकिंग केलं होतं ना 4 जणांचं निसर्गोपचार केंद्रात. हा प्राजक्ता माळींनी रेफरन्स दिला होता. त्या येत आहेत ना? अच्छा नाही का? नाही हरकत नाही, पण आम्ही येतोय. हा नाही थोडा उशीर झालाय फक्त निघायला. आम्ही खरं तर 9ला निघणार होतो, पण आता 9:30 झालेत. पण येतो, पोहोचतो. लंचचं तेवढं जरा मॅनेज करा, थोडं मागे पुढे झालं तर. हा 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 हो ठेवतो. थँक्यू. येतोय, कॅन्सल नाही केलंय. हा येतोय. हा काय चला बॅगा कुठे आहेत तुमच्या? हा तुम्हाला म्हटलं अवांतर सामान घेऊ नका, तर हा चालवत आला. चला लवकर. देवा, चला. ऐक ना पिपी, काय झालं? काय झालंय? माझी सुसा आजारी पडली. सासू, माझी सासू आजारी पडली आहे, तर मला तिला बघायला घरी जावं लागेल तिच्या. खांडेकर तुम्ही घर जावई आहात, कोणाच्या घरी चाललाय? खांडेकर काल रात्री मी त्यांना शतपावली करताना बघितलंय आवारात. अचानक काय झालं त्यांना? मग आज काय, खांडेकर आज काय आजारी नाही पडू शकत सासू? कमान यार पिपी. अहो तुम्हाला सासू आज मी दुःखात झालं यार, मला नाही जमणार आहे. जा तू. नाही जमणार आहे तुम्हाला? नाही जमणार आहे मला. हो खांडेकर, म्हणजे 1 मिनिट, 7,500 रुपये भरलेत मी तुमचे, आणि ते पैसे नॉन रिफंडेबल आहेत. चल ना बघू काय ते 60 ते 65 करू नंतर. अरे खांडेकर, आपलं ठरलं होतं मागच्या शनिवार रविवारी की ह्या शनिवारी आपण त्या निसर्गोपचार केंद्रात जायचं. तुम्ही माने सांगा ना, नाही म्हणताय आता अचानक. मी काय सांगणार आहे तेव्हा? मी पण येत नाही. तुम्ही का नाही येतात? ऑपरेशन आहे. कोणाचं? सासूचं ऑपरेशन. सासू मी घेतली. कोणाचं ऑपरेशन आहे म्हणाला? सासूचं? साडूचं ऑपरेशन आहे. साडूचं ऑपरेशन आहे. साडूचं ऑपरेशन आहे. काय झालं साडूला? कसलं ऑपरेशन आहे? ऑपरेशन आहे ना? एवढं लाईटली काय घेताय मग? कसलं इकडे या, पहिले इकडे या. कसलं ऑपरेशन आहे मला सांगा. कसलं अरे ऑपरेशन? काय माणूस आहे? ज्याचं ऑपरेशन आहे त्याला माहितीये, जो करणार आहे त्याला माहितीये. तुमचं काय मध्ये हो? तुम्ही जाणार आहे ऑपरेशन करायला? मुळात ऑपरेशन कसलं आहे मला सांगा. हेडफोन गिळला साडून. हेडफोन गिळला? इथे असलेला हेडफोन असा गिळला? नाही काय झालं, ते दुबईवर इम्पोर्टेड मागवला होता. एवढूसा होता, मिरीगत हो हेडफोन. कानात लावला होता. इथं लागतोय असा. आम्ही बसलो होतो प्याला बसलो होतो मी. आपलं त्यांना आपलं इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगते, ती बी आपलं मला असं करता हेडफोन तिच्या आईला पडला शेंगदाण्याच्या वाटीत. आणि बेण्याने शेंगदाणा समजून हेडफोन खाल्ला हो. झाला का बट्ट्या बोळ? आता 2 ऑपरेशन करायला लागणार आहे. 2 कसली? एक ऑपरेशन इथलं हेडफोन काढायचं, आणि ती शेंगदाणा चुकून कानात टाकला हेडफोन समजून. दोन्ही इकडं आहे ती, त्याला असं इकडून फाडायला लागणार आहे. इकडून असं फाडाय क्रिटिकल आहे थोडस. रंजक रचता, पण विश्वास बसणारच नाही असं रचता. माझी सासू आहे आजारी, खरंच आहे. गप्प बसा तुम्ही. घ्या एवढं आहे तुमचं ह्याचं साडूचं. घ्या जुळवून. काय घ्या ना जुळून. नाही यायचं होतं तर आधी सांगायला पाहिजे होतं. पैसे भरले मी तुमचे, नका येऊ. ओ राजपूत, चला आपण जाऊ. यांना नको येऊ दे, चला. नाही ऑपरेशन आहे. कोणाचं? माझं ऑपरेशन आहे. माझं. अरे एवढा धडधाकट माणूस आहे, एवढी बॉडी बनवली, आता कसलं ऑपरेशन आलं तुमचं? अरे कशाची बॉडी हो, पोपशी बॉडी आहे माझी. नुसती जडबदक स्टीप आहे. वर हातीन खाली अगरबत्ती आहे. माझे पाय नुसते लप करता, माहितीये का तुम्हाला? गुडघे कुरुकुरू करता. हे कुरकुर करतात. हा, तर माझ्या गुडघ्याचे ऑपरेशन आहे आज. अचानक कशी काय आली हो सगळी आजारपण आणि ऑपरेशन? अचानक कशी आली?
ठरलं होतं ना मागच्या आठवड्यात की आपण जायचंय निसर्गोपचार केंद्रात. मी एवढं बोलून घेतलं त्यांच्याशी. माझी ओळख चांगली आहे त्यांच्यासोबत. त्यांनी मला वेटिंग वरती असलेली लोक बाजूला करून आपल्याला दिलाय नंबर. तिथे जागा नाही मिळत माहितीये का निसर्गोपचार केंद्रात. कितीतरी लोक थांबलेली असतात. माझ्यासाठी बोलतोय का तुमच्यासाठी बोलतोय? काय इकडे ये आधी. काय बघा जरा, स्वतःची अवस्था बघा काय झालीये ती. तुमच्याकडे बघा जरा खांडेकर. पोटाखालचा भाग दिसतो का तुम्हाला? पोटाखालचं का बघायचं? अहो पाय दिसतात का तुम्हाला तुमचे? हा अरे काय खांडेकर, अहो असं काय करताय? तुमच्या सगळ्यांसाठी बोलत होतो की नाही मी? एक तर बुकिंग करायला सांगितली, आता नाही यायचं म्हणता. पैसे मिळणार नाहीत, नॉन रिफंडेबल आहे सगळं. ओ ऐका ना, नका ना पैशासाठी तक करू तुम्ही. पैशाचं काय नाही हो, पैशांचं ठीक आहे, ते मी करेन मॅनेज. पण तुमचं बघा जरा काय चाललंय. तुमच्या शरीराला सोसायटीच्या वॉचमॅन सारखं ग्रँटेड धरू नका. एकदा शरीराने इशारे द्यायला सुरुवात केली ना, मग कळेल काय काय होतं ते. नाही नाही काही नाही होणार, काही नाही. आणि तुम्ही पण पैशात नका टेन्शन घेऊ. हा. ते काय असतं ते, अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस आहेत असं टाका मेल मध्ये, पैसे मिळून जातात. मिळतात लगेच, आम्ही बघितलं. नाही काय विषय आहे? सगळा विचार करून आलाय. आज नाही जायचंय तर कारण काय द्यायची? अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस, मेल टाकायचा. ए, गे बसाव. का असली आडगी माणसं काही त्यांना भेटली नसतील का? काय विषय आहे? जेव्हा टाकून द्या एक मेल करते एवढं काय मेल विषय? टाकणं प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्हाला कळतंय का ती माणसं माझ्या शब्दाखातर तयार झाली चल होती. ना पिपी कर ना. एवढी त्यांच्याकडे गर्दी कर ना, असते, चल ना, त्यांना चल सोडून ना, त्यांनी कर. टाकतो मेल टाकतो. एवढं काय मिळून जातील पैसे. उगाच मी शब्द टाकला तुमच्यासाठी. बस की तू. हाय, तुम्ही एवढं सकाळी सकाळी इथे एकत्र सगळे? गुड मॉर्निंग. व्हॉट्सअप गाईज? पसीना भाभी. पिंकी भाभी. पिंकी भाभी, आज कसाळी कसाळी शर्दन दिला. टाळवणचा जणू थंड हवेची होळी निघाली. काय बोलताय? आज सकाळी सकाळी दर्शन दिलं ना, तर वाळवंटात थंड हवेची झुळूक आल्यासारखं वाटलं त्यांना, हो ना? कसाळी कसाळी. सकाळी सकाळी कशा काय आलात सकाळी सकाळी? कसलं भारी जुळवलं. गॉड, काही बोलताय खांडेकर. माझं शूट होतं ऍक्च्युली आज, पण ऐनवेळेस कॅन्सल झालं. त्यामुळे ना म्हटलं काय करायचं आता, दिवसभर मी एकटी असते ना घरी, घर खायला उठतं मला. सो म्हटलं सकाळ तरी आपण वर्कआउट नाही करू. बाकी मॅच बघायला यार मग मानेंच्या तिकडे. मानेंच्या घर खाली आहे आज. तिथे आज फायनल बघणार आहे आम्ही. फायनल बिर्याणीची पण ऑर्डर दिलेली आहे. आणि तुम्हाला पिझ्झा आवडतो ना, तर तुमच्यासाठी पिझ्झा मागवतो आणि लिची ज्यूस. ओके करा. म्हणजे तुम्ही तिघं खोटं बोललात माझ्याशी? हो. इकडे या जरा, इकडे या, इकडे या. काय चाललंय? काय चाललंय? मॅच म्हणजे क्रिकेटचं चाललंय सगळं? ते आता क्रिकेटचं चाललंय? हा म्हणजे मी क्रिकेट म्हणजे काय असतं रे? अच्छा, ते दगडावर दगड करून गल करून खेळायचं. नाही, दोन नाही रे वेडा. अरे ते हो तू 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 ए ए ए काय काय लाज वाटू द्या. क्रिकेट म्हणजे काय विचारताय? तुमचा उजवा हात, तुमचा उजवा पाय आणि तुमच्या बरगड्या ज्याच्यात गेलाय ना, तेच क्रिकेट. हसू नका. नाही पण एवढं काही नाही, म्हणजे आम्ही फक्त बघतो बा, एवढं काही. मागच्या शनिवार रविवारी तुम्ही म्हणालात की नाही जाऊया कुठेतरी, म्हणून निसर्गोपचार केंद्राचा प्लॅन केला होता की नाही? आता क्रिकेटसाठी तुम्ही सगळं बुडवताय. तुम्ही सारखं क्रिकेट क्रिकेट. कोणाची मॅच आहे? कसली फायनल आहे मला सांगा, खरं खरं सांगा. क्रिकेट ना? Yeah. ऍक्च्युली साऊंड लाईक अ गुड प्लॅन. Yeah. आय मीन बरेच दिवस असं काही हँगआउटच केलं नाही मी कोणाबरोबर. Let's hang out. Let's. मजा येईल, मजा येईल. नाईस नाईस, लेट्स डू दिस. Let's do it. Let's ew. Let's do it. नाईस. पीपी तुम्ही पण येणार आहात? नाही नाही. नाही का? नाही मी नाही येत आहे. माझा ऍक्च्युली आधीच प्लॅन ठरला होता. म्हणजे माझा आणि माझ्या काही मित्रांचा प्लॅन ठरला होता. आम्ही निसर्गोपचार केंद्रात चाललोय. MHJ निसर्गोपचार केंद्र आहे ना, तिथे मी छान 2 दिवस त्याचं बुकिंग केलेलं आहे. मस्त योग करणार, ध्यानधारणा करणार, वमन विरेचन सगळं छान एक करणार. मिनिट. तन मन दोन्ही शुद्ध करून येणार. MHJ तेच ना ते मन मनपरिवर्तक हृदय सुधारक जंतू जंतुनाशक. हो नेचरोपॅथी. नेचरोपॅथी? करेक्ट. हो हो तुम्ही त्या सेंटरला चाललाय? हो हो हो. ओ, मी खूप ऐकलं त्याच्याबद्दल. हा ते तिथे ओळख आहे माझी. पण सगळ्यांनी केलं पाहिजे खरं तर. तेच बुकिंग मिळत नाही ना actually. नाही मिळत. मी खूप ट्राय केलं, पण ना नेहमी माझं काहीतरी शेड्यूल आलं आणि मिस झालंय माझ्याकडनं. नाही नाही, पण तुम्ही करा कधीतरी. काय ना, कलाकारांसाठी ते चांगलं असतं. तुमचं शेड्यूल ठरलेलं हो, नसतं ना. मला तर हा. खूप गरज आहे हो, हो. त्याची. एक मिनिट, आता 2 दिवस गॅप आहे मला. मी येऊ तुमच्यासोबत? आय मीन इफ दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. नाही म्हणजे तसं काही तुम्हाला काही प्रॉब्लेम? नाही 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 नाही, उलट होऊ शकतं. आत्ताच 3 जणांनी कॅन्सल केलंय. कोण कॅन्सल झालं रे? तुम्ही कॅन्सल झालात तिघ? नाही नाही.
म्हणे तू कॅन्सल झालायस? मी नाही का वाजवा मी तू कॅन्सल झालायस? नाही मग पिपी तू 3दा कॅन्सल झालायस? ते बोलाल पिपी तू 3 वेळा कॅन्सल होतो एक माणूस. चल की रे बेने चल की. तुला काय अक्कल आहे का नाही लागा? असलं तुला करायला नको. अहो कसं आहे मी कसं निसर्गाच्या ह्याच्यात वाढलेला माणूस आहे हो. एक मिनिट ह्याच्यात म्हणजे कशात? निसर्गाच्या ह्याच्यात म्हणजे कशात? सानिध्यात. असा त्याच्यात वाढलेला माणूस आहे. माझं कसं सकाळी उठलं डोंगरावर जायचं असं तुमच्याकडे असं डोंगरावर जायचं वरती ज्वार विटाका मारायचा आला गडी खाली. माझं कसं हे एकदम हे आहे छलकी बेन्या छलकी हे असं करते. मंडळी, सासू सुनांच्या तिकडीमध्ये आता रंगणार आहे कुस्तीचा डाव. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा धोबी पछाड अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार. ऐकलं का आई? हा सकाळी आम्ही बाजारात गेलतो तर आपली सोसायटीतली पोरं आहेत ना ते काय ते हे म्हणतात ना काय तो बुड्ढा मॅन बनवत होते. हा. ते 31 डिसेंबरला जाळायला हो. हा तर त्यातलं ते ग्रुप मधलं एक बारकं पोरग आलं माझ्याकडं. मला म्हणतो तुमची सोफ्यातली बुड्ढी वुमन देता का जाळायला? काय म्हणलं? आवाड फोडलं मी त्याचं. वाबड तुझा फोडला पाहिजे. अहो मी तुला काय ओळखत नाही मी? त्या बारक्याला पोरगा कशाला बोलणार येऊन? अहो तेच बोललोय का मी तू काय ग दाताडी चकती दातीच की कुठली येडी? माझ्याजवळ बसत जाऊ नको आधीच सांगते तुला मी. काय एवढा त्रास दिला हो तुम्हाला? एवढा गंमत त्रास झाली, का? मस्ती चालली. जाळायला निघाल तुम्ही सासूला तुम्ही. अहो काय बोलत आहे? जिवंतपणे जाळायला निघाल. नाही तुमच्या सुनाने तुम्हाला असं छळलं ना नाव नाही सांगणार मी. सुना येण्यासाठी आधी रात्रीचा निवांतपणा तरी द्या आई. काय म्हणले? नाही म्हणजे आई रात्री किती वेळा हाक मारता तुम्ही मला? चेते तेल लावून दे, चेते पाय चेपून दे, चेते बामची बाट. किती बोलता हो आई मला तुम्ही? काय झालं ग? सासू काही जड झाली वय तुझी? हा तुझी जीभच उपटली पाहिजे. असं म्हणत्या. नीट बोलतच नाही तुम्ही. केवढी ग झाली ग तू? कशी आहेस ग? इसरलीस होय आत्याला? आता तुला कशी विसरीन ग मी? इकडे यायचं जेव्हा ठरलं ना तेव्हा पहिली मळ्यात गेली मी. मामाला भेटली. मामाजी आमचे बरे आहेत का ते? हो, मामा बरा आहे. मग तुझ्याकडे चट दिशी आली. हे बघ मामानं तुझ्यासाठी ऊस धाडलाय. मला मामा म्हणला त्या गटुड्याला ऊस जाऊन दे. मला तर मामाचे दिसले. मामाचे दिसले. हे माझ्यासाठी धाडले. हो, हौस. बया स्वतः नाही आले पण ऊस धाडला ग. आई काय ते आई काय ग? ही कोण नातेवाईक आहे जी एवढ्या वर्षात आपल्याला माहिती नाहीये? कळल थांब आता एवढी बस इथं बस तुझी ओळख करून देते बस इथं. तशा ओळख करून द्यायच्या लायकीच्या नाहीत पण सांगते तुला. ही माझी थोरली सून नामरता. ही वय रोहिताची नाक राप्रच आहे का हिचं? काय म्हणलीस? तुझा अप्रचिप्र आहे नाक. तुझ्या नाकाखाली वट नाही पाट आहेत पाट. अगं गप्पी का? काय बोलतीस? पाहुण्यानं असं बोलतात वय. घरच्या सुनेला असं बोलता का फुली पाहुणं? बसती का? हा? सुनेचा इथं अपमान करते तुम्हाला बोलता येत नाही का? बघितलं का आमच्या घरच्या सुना बघितल्या का? ही थोरली नामरता आणि ती धाकट्याची चतना. अयो मंदिराची वही. मंदार नाव आहे त्यांचं. आमचा मंदिराच. तुझा नवरा त्याला लहानपणापासून बघते मी. चड्डीला करगोट बांधून हिंडायचा गावावर. त्याची चड्डी कवा खाली गुंडळण म्हणून आम्ही थोबाडीकडे करून पळायचं. ऐका ना तिची पण ओळख करून द्या म्हणजे आम्हाला पण बोलायला बरं पडेल. अगं तुला सांगायचं राहून गेले. ए, नम्ये अगं ही तुझी न झालेली सवत आहे. आत्या काय गंमत करीता हो भरल्या घरात असं कोणी बोलत का? अगं नाही खरं सांगते. रोहित्याला बघत होतो आम्ही हिला. आलंय मनात होतं हिला सून म्हणून घरात आणायचं. काय गं गोडले आत्या तुझं आपलं काहीतरी नाही बघ. ए प्राजे खरं सांग तुझ्या मनाच्या तालमीत अजून पण रोहिताच्या प्रेमाचा मुदगल घुमतो का नाही सांग? खरं सांग. लाजू नको खरं सांग. आत्या गपकी कशाला माझ्या मनामध्ये प्रेमाची थंडाई आणतीस का? काय गल्ली करू बस झालं
बास झालं. काहीच वाटत नाही तुम्हाला आई? काय झालं? हा? सुने सामने असं बोलता वय पोराच्या लग्नाबद्दल सवतीबद्दल काय तोंडातनं शब्द काढता? तुमच्या जिभेला काही हाड आहे का? बोलू का मी? आईच्या जीवेला हाडच नाही बाई. इकडे ये ना, इकडे ये, हाताला ये ना माझ्या, इकडे ये ना जरा. आई तू कायला रडती ग? हा? ह्याच्या नवऱ्याबद्दल चाललंय ना? आणि काय खोटं बोलले मी? जे खरं आहे ते सांगितलं. पूर्ण गावाला माहित होत ना प्राजे. आत्या अग आत्या अग आत्या तर कशाला परत आठवण करून देतेस ग? अख्ख्या गावाला माहिती काय? आम्ही दोघं एकत्र असायचो. बर का, माझी न झालेली सवत ताई तुझ्यात तू तूच रोहितनं मी लय डाव टाकलेत आयुष्यात. ओय, ओय. नीट थोबाड करायचा डोळ्यांना नाही समोर नाही करायची नाटक. नीट सांग, सामने सामने सांग, काय डाव टाकले ग? आम्ही दोघं कुस्ती खेळायचो. काय बोलत ही पोरगी? काय? ही कुस्ती खेळायची रोहितरावांसमोर? मग काय नाही? अहो लाज वाटते का तिला? काय ग? अरे हिच कसं करायचं ग? कुस्ती खेळायची ताई चिकट आजू तिला चिकट. वो चिड कुठली? मी काय गोचिड आहे का? मी काय अशी गुणाच्या पाठीवर असते का? मी काय अशी असं रक्त पिते का आई? हिला आण जरा, ही तर माझ्या अंगठाखाली चिरडते. नाही तो या गोचडीला उचलून खिडकीच्या बाहेर फेक जा. आता धरते थांब. अगं काय झालं? अगं सोड. अगं सोड. हात सोड. सोड. वरती काय करतेस? सोड. सांगून ठेवते माझ्या नादाला लागायचं नाही. हा ती जाऊ दे. आत्या मला सांग, रोहित का येणार रे ग? अगं फुल कुठं फुल लावते त्या. तुम्हाला सांगते, माझं आणि रोहित्याचं लय झाक चोळायचं. ते दिसच वेगळं होत. जुनी यारी ना आमची, म्हणून तर रोहित अधून मधून भेटायला येतो मला. कुठं भेटायला येतो ग तुला? कुठं भेटायला येतो? अधून मधून. आता गेला होता ना गावाला, 4 दिवस जातो म्हणून सांगितलं होतं. ते कामाला थोडी हिच्या कुस्तीचा सामना बघायला गेला होता तू. म्हणजे तुम्हाला माहिती होतं आत्या? माहित होतं, जाताना मला सांगून गेला होता ना. आई 4 दिवस जाऊन येतो. पारजूची लय आठवण येते म्हणलं. म्हटलं जा बाबा, 4 दिवस हिच्यापासून सुटका होईल तुझी. सासू नाही तुम्ही, वैरीण आहे वैरीण. सुनेचा छळ मांडायचा चांगला प्लॅन रचलाय तुम्ही. आणि तुम्ही मला छळता ते ग. काय छळलं एवढं? काय एवढं छळलं? वाटलंच मला आत्या, ह्या तुला छळत असतील ग. अगं बघ की, स्वतःकडे बघ. कसली झडलीस ग तू. हाड बी दिसना झाल्यात. नाही दिसती. अय, आडा नाहीच दिसती. नीट बघ. शोभा तरी सापडणार. टिटवी म्हणली मला. गालपाड तर तुझा आत गेल्यात, डोळं तर मला दिसनाच झाल्यात. ह्या तुझ्या 2 सुना तुला काही खायला पियला देत नाहीत का ग? नाही ग बा, काय कळलं देत नाही ग. हात रुमालापेक्षा पातळ यांच्या चपात्या असतात. 1-2 तर त्याच चपात्याने मी घाम पुसला होता. नाही ग, काय ते डाळीचं पुचट पाणी देतात, नाही लागत ग अंगाला. तू माझी सून झाली असत का, शाशा दमदमीत भाकऱ्या थापल्या असतात. यांच्या मनगटात काही जोर आहे वय? गावठी अंडी खायला दिली असती वय की नाही? वय ए मंदिराची बायको, खाली जायचं आणि 35 अंडी घेऊन यायची. गावठी नाहीतर कडकनाथ. कडकनाथ घेऊन ये. 35. सकाळी 12 आणि संध्याकाळी 12 अशी 24 अंडी लागतात मला. आणि मग वरची? आत्यासाठी. आत्या, घरात दही आहे का ग? तुला माझ्या हातची लस्सी आवडते की नाही? आवडते की नाही? आवडते. छाकपैकी बनवते की नाही बघच तू. दही बे काय नाही ग. चहा पण कोरा पाचत्या त्या मला. अयो तुम्हालाच लागत हो कोराचा. काय खोटं सांगत्या? ए उंदऱ्याची बायको. उंदराची नाही, मंदिराची. मंदार नाव आहे, मंदार. मंदिराची बायको. येतानी दही बी घेऊन ये. आत्या, तू आता टेन्शनच घेऊ नको. 2 दिवस तुझा असा खुराक चालू करते का नाही, तुला एकदम प्रीती झिंटाच बनवते. प्रीती झिंटा तुझा असं गाल असं गबगबीत करते का नाही, त्यामध्ये 2 खळ्या
अगं आत्या, तुझ्या 2 खळ्या बघून मामा तिकडचं खळ सोडून तुझ्या खळ्यात डुबायला येतो का नाही बघच तू. खरं होय. हो. का नाही झाले का माझी सून ही माझ्या पोराला सोडत पण नाही ग, नाही तर तुझ्यासोबत लगीन लावून दिलं असतं ना. नीट बोला आई, नीट बोला तुम्ही. ते जाऊ दे. आली कशी ग तू? आत्या, अगं मी बुलेटवर आले फाट 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 करत. हो. मला घेऊन जाते का तुझ्या बरोबर? आई, ती बुलेट म्हणाली, बुलडोजर नाही. अशी देई नाही रापकन लई जीप चालती वय तुझी. लपा 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 चालती वय जीप तुझी. मी कधी लपा 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 केलं आई? बघितली कुठे लपून पण बसले नाही हो आई, ते तुमच्या समोर असं आहेत माझ्या घरात. आयो आयो कोणाच्या उसात शिरलाय? पहिलवान तयार झाला की माझ्या तालमीत चांगला. चल, तुझ्या तालमीत कुठं? तुझ्या तालमीत राहिली असती तर शेंबड्या पोरांनी बी मला हरवलं असतं. आहे का बघितलं का? आय कशी बोलती बघ आता. पण का पहिल्या ग दम नाही राहिला आता. होय काय? आता आता वाटतंय का दम? आहे वाटतंय का दम? दम बघायचाय काय? तिचा दम बघायचाय तुम्हाला? हा? माझा दम दाखवू का? दाखवू का माझा दम? माझा दम दाखवू का?